आज 3 मे शुक्रवार. सगळ्यांना शुभेच्छा. आपण 377व्या ओवीपासून सुरुवात करणार आहोत. आदौ वैभवतारकंच कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. 376वी ओवी एकदा परत सांगते आणि नंतर आपल्याला 16वा श्लोक घ्यायचा आहे. कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नव्हे पाही, तो अन्यायोगा अन्यायी हेतू होय. असं म्हणतायत की तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत हातून कर्म जरी घडत असलं तरी ते कर्माचं घडणं नसतंच, हे लक्षात घ्या. आपोआप तर कुठलंच कर्म होत नाही हे आपल्याला माहिती आहे. मग ते अन्याय्य पद्धतीनं असतं. त्याच्या आधी काल सगळी चर्चा आलेली होती की शास्त्राला म्हणजे शास्त्राला धरून जे कर्म केलं जात नाही ते अन्याय्य पद्धतीचं आहे. आणि हे कर्म अन्याय्य असतं आणि हे पापकर्मरूप फळाला कारण असतं. पापामुळंच जे कर्म केलं जाईल त्याचं फळ देखील पापरूपच असणार. म्हणून आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवंत बघूया. तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तुयः पश्यत्यकृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. आत्म्याला कर्ता समजणाऱ्याची निंदा करतायत आता की तत्र एवं सती. तत्र म्हणजे तेथे, त्या बाबतीत. एवं म्हणजे अशा प्रकारे, सती म्हणजे असतानाही. म्हणजे असं असताना सुद्धा कर्तारम आत्मानं केवलं तुयः. कर्तारम आणि आत्मानम असा संधी आहे. कर्तारम म्हणजे कर्ता आणि आत्मानम म्हणजे स्वतःला, आत्म्याला कर्ता आहे जो असं जो समजतो तो कसा आहे. खालच्या ओळीला म्हणले पश्यती अकृतबुद्धित्वात. पश्यती हे क्रियापद आहे, पाहतो. आणि अकृतबुद्धित्वात, अकृत म्हणजे अशुद्ध, बुद्धित्वात म्हणजे बुद्धीमुळं, अशुद्ध बुद्धीमुळं किंवा अशुद्ध बुद्धी असल्यामुळं न स पश्यती दुर्मतीही. सदुर्मतीही न पश्यती. दुर्मती म्हणजे दुर्बुद्ध, मलिन बुद्धी असलेला असा जो मनुष्य आहे तो न पश्यती म्हणजे तो पाहतच नाही, म्हणजे तो खरं ओळखतच नाही. सदुर्मतीही न पश्यती म्हणजे तो खऱ्या अर्थानं नीट पाहत नाही, यथार्थपणे जाणत नाही. जे आपण जसं शिंपल्याला शिंपला न म्हणता ते रूप आहे समजलं जातं. दोरीला दोरी न समजता साप आहे समजलं जातं. हे खरं पाहणं आहे का? वाटणं आहे. पण खरं काय असतं? शिंपला असतो, त्याच्या आत चकचकीत भाग असतो आणि त्यामुळे ते रुपयासारखं, चांदीसारखं त्याचं रूप दिसतं. अंधाराच्या वेळेला दोरी पडलेली असती वेडीवाकडी वळणावळणांची, सापाला जसे असतात, साप जसा असा 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 चालतो तशी, आणि आपण त्याला साप समजतो, घाबरून जातो. तसंच इथं सांगतायत की खरा आत्मा कसा आहे? शुद्ध स्वरूप आहे. पण त्याला मलिन बुद्धीचा अज्ञानी मनुष्य खरं काय आहे, आत्मा खरा कसा आहे किंवा तो कोण आहे, काय आहे हे तो जाणत नाही. कारण त्याची बुद्धी अशुद्ध असते, अज्ञान असतं. आणि कर्म पूर्ण होण्यामध्ये शुद्ध स्वरूप आत्म्याला जाणायला हवं की तो आत्मा करता आहे किंवा आत्मा सगळं घडवून आणतो. पण ते तो आपलं दुर्मती किंवा मंदबुद्धीचा मनुष्य जाणू शकत नाही.
तर त्याच्यावरच्या ओव्या बघूया. म्हणजे मूढाला किंवा अज्ञानाला आत्म्याचं खरं स्वरूप कळतच नाही. आत्मा कसा आहे, किती होत्या समर्थांनी सुद्धा दासबोधामध्ये किती आत्म्याची, त्यांनी तर 14 प्रकारचे ब्रह्म सांगितलेले आहेत आणि खरं ब्रह्म काय आहे हे कोणाला कळतच नाही. तसं आता याच्यावरच्या ओव्या समजून घेऊयात. एवं पंचकारण कर्मा, 5ही हेतू हे सुमहिमा, आता येथे पहा आत्मा सापडला असा, असे सुमहिमा असं त्यांनी म्हटलं. की अरे पार्था, पण पार्थ कसा आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, म्हणून त्याला मर्मज्ञ असं विशेषण लावलं, सुमहिमा. अरे मर्मज्ञ पार्था, माझ्या मनात काय आहे किंवा अंतःकरणात काय आहे, मर्म आहे ते जाणणारा, तर तू काय आहेस, 5ही हेतू हे सुमहिमा. हे 5 प्रकारचे जे हेतू आहेत किंवा 5 कारणांनी युक्त असे हे कर्माचे 5 हेतू आहेत आणि ते तू नीट पहा. आता येथे पहा गा आत्मा, आता तू इथे पहा. काय पहा, की हा जो शुद्ध आत्मा आहे हा सापडला असे. सापडला म्हणजे काय, शोधला आणि सापडला तो नाही इथं अर्थ घ्यायचा. सापडला म्हणजे कचाट्यात सापडला. कशाच्या कचाट्यात, कर्माच्या कचाट्यात. हा आत्मा कर्माच्या कचाट्यात सापडला. प्रश्न विचारलाय, सापडला आहे का. आता पुढची ओवी बघा. म्हणजे ही जी 5 कारणं आहेत, या 5 कारणांनी युक्त असलेले जे कर्म आहे, तर त्या कर्माच्या कचाट्यात हा आत्मा सापडला आहे असा प्रश्न पडलेला आहे. भानुन होनी रूपे जैसी, चक्षुरूपा ते प्रकाशी, आत्मान होनी कर्मे जैसी प्रकटित असे. आता भानू म्हणजे सूर्य, भानू न होनी सूर्य जैसी, रूपे जैसी. आता सूर्य काय करतो, हो सगळ्या विश्वाला प्रकाशित करतो, पण तो प्रकाशित झालेला तो विषय नव्हता किंवा पदार्थ रूपच स्वतः न होता. तो फक्त जो बघणारा आहे, तो बघणारा आणि दृष्टी किंवा जे बघतोय आपण दृश्य आणि दृष्टी, या दोघांनाही सूर्य प्रकाशित करतो. तो काही ते निर्माण करतो का, नाही. म्हणजे त्याप्रमाणेच पुढं त्यांनी म्हणले, भानून होनी रूपे जैसी, चक्षुरूपा ते प्रकाशी. चक्षुरूप म्हणजेच आपल्याला चक्षुने जे दिसते रूप, ते प्रकाशी म्हणजे त्याला प्रकाशित करतो. म्हणजे चक्षुला आणि त्या रूपाला दोघांनाही ते प्रकाशित करतं सूर्य. आत्मान होनी कर्मे तैसी, तसाच आत्मा हा स्वतः कर्माचं कारण होत नाही. कुठलंही कर्म आत्मा करत नाही. जसं आपण काल पाहिलं की अधिष्ठान पाहिजे, कर्ता पाहिजे, करण पाहिजे, विविध चेष्टा पाहिजे आणि देवाची त्या ठिकाणी आपल्यावर कृपा पाहिजे, म्हणून दैवंचैवात. पण त्याच्यात आत्म्याचा रोल कुठंच नाही आहे. आत्मा हा वेगळाच आहे, पण आपण म्हणतो की तो सगळं करतो. आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असे गा, तो फक्त कर्माला प्रगट करतो, कर्म प्रगट होण्याला मदत करतो, नाही तर ती अदृश्यच राहिली असती. आता अजून दुसरं उदाहरण देतात. पाही प्रतिबिंबारसा, याच्यातनं आपल्याला लगेच कळतं बघा ह्या उदाहरणातून. आता प्रतिबिंबामध्ये आपण काय करतो, स्वतः प्रतिबिंब हे म्हणजे जसा पाहणारा स्वतः, प्रतिबिंब किंवा मूळ आरसा, तर हे दोन्ही न होता पाहणारा दोघांनाही निहाळतो, दोघांनाही पाहतो. प्रतिबिंबाला पण पाहतो आणि आपण जे मूळ आहोत यालाही पाहतो. का अहोरात्र सेविता, न होनी करी पांडुसुता, तैसा आत्मा कर्म करता न होनी द्रावी. त्याचप्रमाणे अहोरात्र, रात्रंदिवस, सूर्य हा काय करतोय, स्वतः रात्र आणि दिवस हे दोन्ही होत नाही, दोघांना प्रगट करतो.
कसा फरक आहे बघा. ते रात्रंदिवस करण्याचं काम सुद्धा त्या परमात्म्याचंच आहे. त्यामुळं कर्म आणि कर्ता हे दोन्ही न होता तो दोघांनाही प्रकाशित करतो. परिदेहाहम्मान भूली, जयाची बुद्धी देही चातली, तया आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. पण ज्याची बुद्धी ही देहात्मभावाच्या भ्रमानं व्यापलेली आहे, देह मात्र व्यापलेली आहे. आपण या देहामध्ये देहाशी निगडीत जे आहे ते सगळं तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवतो. आपल्या देहातच आत्मतत्व आहे, पण हे आपल्याला अजून समजलेलंच नाही. आणि मग त्या आत्म्याविषयी काय आहे तर अज्ञान आहे. आणि अज्ञानाची मध्यरात्र म्हणून ते म्हणतायत, देहाहम्मान भूली, जयाची बुद्धी देही चातली, तया आत्मविषयी झाली मध्यरात्री. अज्ञानाची जणू काही मध्यरात्र अनुभवावी लागते, हे तू लक्षात घे. म्हणजे जसं रात्र आपल्याला काही समजत नाही, मध्यरात्री आपल्याला काय चाललंय कळत नाही, तसं या देहात्मभावाच्या भ्रमानं ही बुद्धी व्यापून टाकली. म्हणजे देह म्हणजेच मी, त्याच्या भोवती जसं रिंगणाभोवती घोडा फिरत असतो, त्याला दुसरं काही जग दिसत नाही. अजून पुढं तर इतकी सुंदर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत की अज्ञानामुळं मनुष्य असू, प्राणी असू, पशु असू, पक्षी असू, ते कसे त्याच्या भोवती गुरफटले जातात किंवा बांधले जातात. आता त्याच्यासाठी पुढची काही ओव्या आहेत त्या नंतर बघू आपण. यादी स्वरूपानंदांच्या बघू की आत्म्याविषयी ही अज्ञानाची जणू काही मध्यरात्र असते आणि ती अनुभवावी लागते, असं तू लक्षात घे. कर्मा लागे पाच, कारणे ही साच, हेतूही तैसेच पाच होती. येथे उदासीन आत्मतत्व जाण, हेतू ना कारण कर्मासी ते. दाखवोनी दृष्टी आणि दृश्य जात, राहतो अलिप्त सूर्य जैसा. तैसे न होवोन हेतू वा कारण, कर्म प्रकाशन करी आत्मा. प्रतिबिंब कै किंवा आरसाही दोन्ही, स्वयेन होवोनी वीर श्रेष्ठा. आरशा माझारी न्याहाळीता देख, होय प्रकाशक दोहोंचाही. किंवा रविराज राहोनी अलिप्त, दिन आणि रात दावी तैसा. तैसा न होवोनी कर्म आणि कर्ता, तया प्रकाशिता होय आत्मा. परी जो का देह अहंतेच्या मोहे, देह मीची आहे ऐसे मानी. आणि आत्मरूपा संबंधी साचार, गाढ अंधकार त्याच्या ठाई. पूर्ण अंधकार आहे रात्री. मध्यरात्र का त्यांनी म्हटलं की मध्यरात्री पूर्ण काळाकुट्ट अंधार असतो. सांजवेळेला तरी थोडासा उजेड असतो, पहाटे पहाटे थोडासा उजेड असतो, पण मध्यरात्री पूर्ण काळाकुट्ट अंधार असतो. आणि अंधार हे अज्ञानाचंच प्रतीक आहे. तसं अज्ञानामुळं हा देह म्हणजेच मी, सगळं आपण काय म्हणतो मी केलं, माझ्या हाताने केलं. पण माझा आणि मी म्हणजे कोण आहे हेच अजून कळलेलं नाही. त्यामुळं हे चैतन्य, हे ईश्वर, हे तत्त्व काहीही न समजता आपण एक एक आरोप करत राहतो की हे माझे डोळे आहेत, हे माझे कान आहेत. पण माझे म्हणजे कोणाचे? या देहाचे. कारण तो मी इतका ठासून भरलेला आहे सगळ्यामध्ये, अहमभाव. आणि त्यामुळं अहम किंवा तो आत्मा म्हणजे मीच, या देहावरच सगळे आरोप केले जातात किंवा त्या आत्म्यावर आरोप केले जातात की हा देह म्हणजे मीच. म्हणजे आत्मतत्व डोक्यात येतच नाही, कुणाच्या समजतच नाही. जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा, देहची केले परमसीमा, तया आत्मा करता हे प्रमाल अलोट उपजे. काय म्हणतात की जन चैतन्याला, ईश्वराला, ब्रह्माला हीच अंतिम सीमा मानली, त्याला आत्मा हाच करता, अशी अलोट प्रेमामुळं आसक्ती उत्पन्न होते. म्हणजे हा देह म्हणजेच आत्मा आहे अशी सगळी आसक्ती उत्पन्न होते. आणि मग ईश्वर, ब्रह्म, जे चैतन्य, ही शेवटची मर्यादा आहे, अंतिम सीमा मानलेली आहे.
जे आत्मा करता आहे ही आंधळी भावना आहे, असं पुढे ते सांगतायत बघा. आत्माची करता हा ही निश्चयो नाही तत्वता, देहोची मी कर्म करता मानी तो साच. म्हणजे खरं सांगायचं तर हा आत्मा हाच करता आहे आणि ही आंधळी भावना सुद्धा मनामध्ये दृढ नसते. तर मीच देह आणि कर्म करणारा सुद्धा मीच, असं तो मानत असतो. आपल्याला दुसऱ्याला कर्तृत्व द्यायला कधी आवडतच नाही. सगळं मी केलं मी केलं मी केलं. प्रत्येकजण काय सांगतो, मी आयुष्यात मी शून्यातनं हे सगळा संसार उभा केला. त्या भगवंतांनी शून्यातनंच केलेलं आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. पण त्यानं त्या शून्यातनं सगळ्या सृष्टीची निर्मिती केली. आणि आपण करून करून काय करू शकतो, आपल्याला काय कळतं त्यातलं, असं म्हणतायत. आता पुढची ओवी बघा. जे आत्मा मी कर्माती तू, सर्व कर्म साक्षी भूतू, हे आपली काही मातू नायकेची कानी. म्हणजे हा कर्मातीत असलेला आत्मा म्हणजे आत्मस्वरूप मी आहे, पण कर्मातीत आहे, कर्माच्या पलीकडे आहे, अतीत आहे. आणि मी केवळ कर्मांना साक्षीभूत आहे. माझ्या साक्षीनं चाललंय सगळं, पण मी नाही त्यातलं काही करत. हे तो कधी जाणूनच घेत नाही आणि कधी ऐकतही नाही. लोकांच्या अजूनही 100% 99 99.99% लोकांच्या डोक्यात असतं की हे सगळं मी करतोय किंवा हे सगळं आत्मा करतोय. आपण जरी म्हणत असलो की तो परमात्मा आहे, सर्व करतोय, सर्व घडतोय, पण तो साक्षी, तुम्ही काय करताय हे तो पाहत असतो, साक्षी भावानं पाहत असतो. दिवेच्या उजेडात की सूर्याच्या उजेडात सगळी कार्य चालतात, पण ते सूर्य करतोय का? नाही. तो साक्षीला आहे की त्याच्या, तो उगवला की सगळं घडतंय, सगळ्यांचे सगळे व्यापार होतात, म्हणून ते सूर्य नाही काही करत. तसंच आत्म्याच्या साक्षीनं आपली सगळी कर्म होत असतात. आत्मा त्यात स्वतः काही नाही. 5 कारणं पाहिली, त्यात आत्म्याचं नाव कुठं होतं का? नव्हतं. 5 कर्म पुन्हा 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 डोक्यात ठेवायची. अधिष्ठान, कर्ता, करण, विविध चेष्टा आणि 5वं म्हणजे दैव. दैव असेल, दैवाची साथ असेल तर ते सगळं होणार. कुठलंही कर्म नाही तर नाही होत, अपूर्णच राहतं. खरंच देवाची साथ किती असते तुम्हाला अगदी छोटंसं उदाहरण सांगते. कदाचित तुम्ही म्हणाल मॅडम एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत म्हणतात, पण 8 दिवसात आमच्याकडं कामाला बाई नाही आहे. आणि नेमकं आज म्हणलं हळदी कुंकू करू चैत्रा गौरीचं. शुक्रवार आहे, पुन्हा कुठं कुठे जायचं असतं, काही असतं, पण इतकी सगळी योजना आपोआप घडून येते बघा. ती मुलगी आली, काम करू लागली, तिची छोटी मुलगी आली, ती मला सगळं करू लागली. म्हणजे खरी देवी त्या रूपातच मला भेटलेली. आणि सगळं म्हणजे अगदी ॲट इज गोईंग म्हणतात तसं, इझी गोईंग. म्हणजे ही आंतरिक तळमळ आपल्याला की त्या देवासाठी सगळं घर स्वच्छ पाहिजे, हे पाहिजे. आता आपल्याला अंगात तर काही सगळं करण्याची ताकद नसते. प्रसादाला हे पाहिजे, प्रसादाला ते पाहिजे, डाळ पाहिजे, किरापत पाहिजे, पन्ह पाहिजे, हे सगळं करायचं. पण ते करण्यासाठी वेळ द्यायचा का, घर आवरायला वेळ द्यायचा का, आपले क्लास घ्यायचे, असा थोडा प्रश्न पडतो. आणि नाही केलं तर देव काही म्हणत नाही. पण तो साक्षीभावानं सगळं आपल्याकडनं पाहत असतो, आपण काय काय करतो, आपली आंतरिक तळमळ किती, आपली श्रद्धा किती, खरंच ते काम करण्याची इच्छा आहे का. नसेल तर बरोबर त्याच्यात अडचणी येतात. किती पाहुणे येऊन गेले, काय येऊन गेले, सगळं व्यवस्थित पार पडू शकतं. अगदी हे रोजचा असा आपल्याला अनुभव येतो रोजच्या जीवनात सुद्धा, की आपली जर तळमळ असेल तर आपलं कार्य यशस्वी होतं. आणि तो आपल्याकडून बरोबर करून घेतो. म्हणजे आपल्या हातून करतोय ते तो पाहत असतो की करतोय, त्यांची खरी इच्छा आहे करण्याची. म्हणून बघा पुढे, जे आत्मा मी कर्माती तू, सर्व कर्म साक्षी भूतू, हे आपली कही मातू नायकेची कानी. हेच सांगितलंय सारखं की तो आत्मा फक्त सगळ्या कर्मांचा साक्षी आहे, तो स्वतः काहीही करत नाही. म्हणून आता पुढच्या उपमा बघा, पुढच्या उपमा इतक्या भारी भारी दिलेल्या आहेत. म्हणून उपमा आत्मया ते, देहचिवरी विजय येथे,
विचित्र काही रात्री दिवसा ते डुडुळ न करी. हा डुडुळ शब्द ज्ञानदेवांना फार आवडतोय बरं का. म्हणून ही उपमा आत्मयाते. अहो ते आत्म्याला कशाची उपमा द्यायची ते असं सांगतायत की देहभावनेनं जो आंधळा झालेला आहे तर त्याला काय होतंय, तो अमर्याद अशा आत्म्याला, हे रामा, चार्जिंगच केलं नाही फोनला. तर अमर्याद अशा आत्म्याला देहाच्या स्वानुभवी मापानं मोजला जातो. सगळं आपल्या देहाशी नातं जोडतो आपण आणि मग तो आत्मा त्याच्यात गुंतवला जातो की त्याच्याशी जोडला जातो. आत्मा हा देहापुरताच समजला जातो, आपल्यापुरताच तो आहे असं. मग असं समजायचं का की आत्मा फक्त आपल्याच देहाशी संबंधित आहे. आता उदाहरण जे बघू, डुडुळ. डुडुळ म्हणजे घुबड. घुबड काय करतं, दिवसाला रात्र समजतं आणि त्याच्या दृष्टीनं फक्त रात्र, अंधारच माहिती असतो त्याला आणि त्याला डोळ्यांनी दिसतच नाही. त्यामुळं दिवससुद्धा त्याला दिवसासुद्धा रात्रच वाटत असते. आता पुढची उदाहरणंसुद्धा अशी सुंदर दिलेली आहेत, यात काही आश्चर्य नाही. विचित्र काही रात्री दिवसा ते डुडुळ न करी. पैजेणे आकाशीचा कही, सत्य सूर्यू देखिला नाही. तो थिल्लरींचे बिंब काही मानून पाही. आता थिल्लर शब्द वापरले आपण. थिल्लर शब्द कसा वापरतो आपल्याला माहिती आहे, पण इथे थिल्लरीचे काही असं जेव्हा म्हणतायत तेव्हा त्यांना काय म्हणायचे तर डबकं. एखादी अज्ञानाची अवस्था एवढी टोकाला गेलेली असते की डबकं झालेलं असतं. थिल्लर बरं का, थिल्लर म्हणजे डबकं. चुकून तुम्ही काय थिल्लरपणा करतोय म्हणतो असं आपण मराठीत म्हणतो बघा आत्ताच्या. काय थिल्लर स्वभावाचे आहेत माणसं ही. म्हणजे थिल्लर म्हणजे डबकं, म्हणजे डबक्याला किती महत्त्व देतो आपण, तितकं त्याला निकृष्ट समजलेलं आहे अशा व्यक्तीला. आता इथं काय म्हणतात बघा की ह्या माणसाची अज्ञानावस्था इतकी टोकाला गेलेली असते की डबक्याच्या निर्मितीमुळं सूर्य निर्माण झाला अशी त्यांची समजूत असते. म्हणजे सूर्य आहे, पाणी पडल्यामुळं ते डबकं झाले असं नाही, तर डबक्यामुळं सूर्य, कारण त्या डबक्यात सूर्य दिसत असतो ना, त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं ना. आणि जेव्हा डबक्यातलं पाणी आटून जातं त्याच्याबरोबर सूर्यही नष्ट झाला अशी त्याची समजूत होते. म्हणजे सूर्य खरा वर नाही आहे, त्या डबक्यातला सूर्य खरा आहे. तसं आपण ह्या देहाला सगळं खरं मानत असतो. देह म्हणजे आत्मा मानतो, देह करतो म्हणजे आत्माच सगळं करतो. अशा सगळ्या ज्या आपल्या अज्ञानानं एक एक संकल्पना आहेत किंवा समजुती आहेत त्या ज्ञानदेव दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि डबक्यातलं पाणी हे काय होतं अजून पुढे सांगतायत. पुढची ओवी फार छान आहे. हां, पुढं ओवीतच त्याच ओवीत आहे. तयाची नाशी नाशणे कंपे कंपू. म्हणजे डबक्याचा नाश म्हणजे काय, त्यातलं पाणी सगळं आटून गेलं की सूर्याचा नाश झाला. आणि जेव्हा डबक्यात पाणी आहे तेव्हा वाऱ्यामुळं ते हलतं की नाही, थोडीशी त्याच्यामध्ये हालचाल दिसते. तसं डबक्यातलं पाणी वाऱ्यामुळं हलतं म्हणजे त्यांना वाटतं सूर्याला कंप सुटले. जेव्हा सूर्य त्यात प्रतिबिंबित झालेला असतो आणि डबक्यातलं पाणी हललं की त्याला वाटतं हा सूर्य हलतोय. आता सूर्य हलेल का, असा कंपित होईल का, ते डबका आहे. डबक्यातला हा खोटा खोटा म्हणजे प्रतिबिंबित सूर्य आहे. पण आपण नेमकं अज्ञानामुळं, आपण म्हणजे जो कोणी मानतो तो, तुम्हाला आम्हाला तेवढं तरी कळतं की डबक्यातलं पाणी आणि डबक्यातलं सूर्य तो खरा नाही आहे. पाणी खरं आहे पण डबक्यातला सूर्य खरा नाही आहे. तो आपल्याला भासमान होतो, त्याच्यात दिसतो. म्हणून तर आता हे वर्णन थोडंसं वाईट आहे ना दिलेलं आहे. पण आपल्याला रामायणातलं सहज प्रसंग सगळ्यांना माहिती असेल की राम आईच्या मागे कौशल्येला हट्ट करतो आणि म्हणतो, तो आकाशातला चांदोबा म्हणजे त्याला छान हल्लीच्या भाषेतला बॉलच वाटतो, चेंडू. आणि म्हणून तो आईला म्हणतो, आकाशीचा चांदो मामा देहीन तुला.
तर ते आकाशाचा चांदोबा मला खेळायला दे. हट्ट धरतो, मला तोच पाहिजे, दुसरा मला खेळ नको. लहान मुलंसुद्धा असे काही काही हट्ट करतात. आता त्या कौशल्याला प्रश्न पडतो, कसा बाबा ह्याला तो चंद्र कसा आणून देऊ मी? वास्तविक तो साक्षात परमात्मा आहे, पण तो आता बालरूपात आहे, मनुष्य रूपात आहे, म्हणून त्या बालरूपातल्या बालखोड्या सगळ्या त्यात दाखवलेल्या आहेत. मग शेवटी ती जरा डोकं चालवते. आणि बायकांची डोकी फार छान असतात, काहीतरी कौशल्य चतुरपणा त्यांच्याकडे जास्त असतो. ती घरात जाते धावत धावत, आरसा घेऊन येते आणि असा खाली आरसा धरते. त्या आरशात बरोबर ते चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. आता ते लहान बाळ, त्याला कुठं कळते की तो वरचा आरसा इथं आला आहे म्हणून. तो म्हणतो अरे वा मला चिडून. मग तो असा 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 इकडे इकडे खेळत राहतो. म्हणजे त्याचं जसं अज्ञान दाखवलं आहे लहानपणीचं, तसं आपलं मोठेपणी अज्ञान असतं. ही सृष्टी सगळी खरी आहे, माझा देह खरा आहे, मी हे करतोय हे खरं आहे, मीच करतोय, मुख्य मीच करतोय, हे आपलं अज्ञान असतं. म्हणून त्यांनी ह्या डुडुळाची, डबक्याची, सूर्याची ही इतकी उदाहरणं किंवा इतके दृष्टांत दिलेले आहेत की त्याच्यातून तरी आपल्याला कळावं की हे दृष्टांत जसे चुकीच्या ज्ञानावर आधारलेले आहेत. आता काल ते परवा ज्ञानेश्वरीत आपण पाहिलेलं आहे की मृगजळाचा पूर लोटला, त्याच्या मधनं एवढे सगळे धावत गेले. खरं असं मृगजळच नाही तर त्याच्यातनं धावत जायचा पळत जायचा प्रश्न कुठं आहे? किंवा त्याच्यातनं शेती केली म्हणे, एका शेतकऱ्यानं त्याच्यातनं शेती केली, एवढी पिकं काढली, त्याला एवढा नफा झाला, हे सगळं कल्पनेत आहे. तसं आता इथं सांगतात, अगा निद्रिता जे चेवो नये तव स्वप्न साच होल आहे, रज्जू नेणता सापावी हे विस्मो केवळ. पुन्हा पुन्हा ती तर उदाहरणं किती वेळा सांगावी त्यांनी, की ज्याला कावीळ झालेली आहे. नाही हे एक वेगळं आहे. अगा निद्रिता चेवो नये, निद्रिता म्हणजे झोपलेल्याला, झोपलेल्या माणसाला जाग येत नाही तोपर्यंत काय वाटतं हो? तोपर्यंत स्वप्न खरं वाटतं. काल परवा मी सांगितलं त्या जनक राजाला, नाही आजच्या श्लोकात सांगितलेलं आहे की जनक राजाला सुद्धा 390वी ओवी चालली. जनक राजाला सुद्धा म्हणजे तो खरा एवढा विदेही होता, वैराग्यशील होता, पण त्याला सुद्धा चुकून स्वप्न पडलं. स्वप्नात काय वाटलं की आपल्यावर शत्रूंनी हे केलं, हल्ला केलाय, तो केलाय, आपल्याला बंदिस्त करून त्याच्यात टाकले, त्याच्या बंदिखान्यात टाकले आणि त्याचे सगळे जे अमात्य प्रधान त्यांनाही सगळं बंदिवास म्हणजे त्याच्याकडं घेऊन गेलेला आहे. तो इतकं त्याला, आणि त्याला तहान लागते, तर तो सारखा झोपेत म्हणतो पाणी पाणी पाणी, शोष पडलाय, अरे मला पाणी तरी द्या. आता तो स्वप्नातल्या बंदिवासात असल्यामुळं हाताने काही घेऊ शकत नाही, त्याला पाणी कुणी देत नाही आणि तो फक्त व्याकुळ होऊन कणत असतो, पाणी पाणी पाणी. आता त्याचा जो खरा सेवक आहे, जे 24 तास पहारेकरी असतात ना, तसा तो म्हणतो महाराज तुम्हाला खूप तहान लागली आहे का, हे घ्या पाणी. आणि तो सोन्या चांदीच्या ग्लासमधून अगदी त्याला पाणी देतो. आणि तेव्हा तो झटकन जागा होतो आणि बघतो तर आपण बिछाण्यावर झोपलेले आहोत, आपला सेवक आपल्याला पाणी देतोय. म्हणून त्यांनी हे जे उदाहरण दिले ना, हे तर मला फार पटलेलंच आहे की निद्रिता चेवो नये तव स्वप्न साचल आहे. चेवो नये काय, जाग आली नाही, चेवो नये, त्याला जाग आली नाही तोपर्यंत ते स्वप्न खरं वाटतं की नाही. जेव्हा तो खरा जागा झाला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे मी तर स्वप्नात होतो मी, आणि ते स्वप्न खोटं आहे. तर असं स्वप्न म्हणजे जाग येत नाही तोपर्यंत ते स्वप्न इतकं खरं वाटतं. काही काही लोकांना बघा ना, अशा कल्पना, त्या स्वप्नात लॉटरी मिळाली, इतकं मिळालं, इतकं धन मिळालं, इतकं हे झालं, कुणाला बंगले मिळतात, कुणाला काय मिळतं, गाडी मिळते स्वप्नात.
खरं प्रत्यक्षात काहीच नाही. तसं आता इथे म्हणून ते सांगतात की डबक्यामुळं जसं माणूस त्याला ते खरं डबक्यातला सूर्यच खरा वाटतो, तसं स्वप्नातलं सगळं ते दृश्यच सगळं खरं वाटत असतं आपल्याला. अज्ञानामुळं तर दोरीवरचा सर्पच खरा वाटत असतो. तसं अजून एक उदाहरण देतात. जव कवळ आथी डोळा, तव चंद्रू देखावा की पिवळा. कसे शब्द वापरलेत बघा. काय मृगी ही मृगजळा भाळावे नाही. कवळ म्हणजे कावीळ. आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, तो कवळ म्हणजे घास घेतो. 12व्या शतकात ज्ञानदेवांनी कवळ शब्द कावीळसाठी वापरलाय. असं जर आपण एकाच शब्दाचे सगळे अर्थ समान आत्ताच्या काळानुसार लावायचे ठरवलं तर आपल्याला अर्थ लागणारच नाही. तर जव कवळ आणि डोळा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, कावीळमध्ये डोळे पिवळे पिवळे होतात. अगदी एवढंच नव्हे, ह्याला मूत्राचा रंगही पिवळा होतो. मग सगळंच पिवळं होऊन जातं ना. मग चंद्र शुभ्र आहे, डोळ्यामध्ये पिवळेपणा आलेला आहे, पण चंद्रसुद्धा पिवळा दिसायला लागतो. म्हणून काय म्हणतात की काविळीच्या माणसाला सगळं जगच पिवळं दिसतं. तसं इथं झालेलं आहे. काय मृगी ही मृगजळा भाळावे नाही. तर कावीळ झालेल्याला जसा आकाशातलं चंद्रबिंब पिवळं धमक वाटतं, तसंच हरिणसुद्धा मृगजळाला खरं पाणी मानतो. त्या मृगजळावर भाळतो. अहो, ते जीवाच्या आकांतानं पळत सुटतात. पाहिले असतील तुम्ही ते मृगजळ अशा, आणि ते पुढं पुढं जात राहतात ना. त्या सावल्या जशा हे होतील तसं ते जल पुढं पुढं जात राहतं आणि तो जीवाच्या आकांतानं पळतो 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 आणि शेवटी मरूनही जायची वेळ येते की खरं पाणी त्याला मिळतच नाही. तशीच अवस्था होते आपली, सेम तशीच. आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मृगजळाच्या मागे मागे मागे. आजचं तुम्ही श्लोक ऐकला असेल तर त्या सीतेला सुद्धा त्या मारीच्यानं मृगाचं रूप घेतलं आणि तो खरा वाटलाय तिला, आणि त्यानं त्या रामाला फसवून पळवून नेलं. पण राम अंतरात्मा होता, सगळं जाणणारा होता. त्यांनी त्याला मारलेलं आहे, तो मरण पावला. कारण त्यानं तेव्हा ठरवलं होतं. जेव्हा रावणाशी तो बोलतो तेव्हा रावण काय म्हणतो की तू जर माझं ऐकणार नसशील आणि त्या सीतेला म्हणजे तुझं हे रूप बदलून तिला फसवणार नसशील आणि रामाला हे करणार नसशील तर मी तुला मारतो. तेव्हा तो ठरवतो काय की आपल्याला ह्या दुष्टाच्या हातून मरण येण्यापेक्षा रामाच्या हातून मरण आलेलं बरं. आणि म्हणून तो केवळ ते रूप घेऊन गेला. हे त्या मृगाच्या बाबतीत तेव्हा तसं घडलेलं आहे. तसंच आपणही काय करतो, त्या मृगजळावर हरिण जसं लुब्ध होतं तशी ही सगळी मृगजळं आहेत आपल्याकडे, नाही का. लॉटरीची आहेत, मोबाईलची आहेत, टी व्हीची आहेत. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे सगळे मृगरूपानेच फिरत आहेत किंवा मृगजळाच्या रूपानेच फिरत आहेत. आणि मग ह्या आपल्या सीमारेषा कधी संपतच नाहीत. बघूया अजून एखादी होईल. तैसा शास्त्रगुरुचे निनावे, जो वाराही टेकोने दिसिवे, केवळ मौढ्याचे नीची जीवे जियाला तो. त्याप्रमाणे वेदशास्त्राच्या किंवा गुरुच्या नावानं येणारा वारासुद्धा काय करतो, टेकून येते सिवे. सीव म्हणजे सीमा, शिव म्हणतो ना आपण, त्याचं सीम केलं आणि शिवचं सीमे. तर त्या सीमारेषेला टेकू देत नाही, म्हणजे टिकू देत नाही. वारा आला तर त्या सीमारेषा सगळ्या पुसून जातात. अशी रेघबीग ओढलेली असते. तीच रेघ ओढली होती बघा लक्ष्मणाने सुद्धा, पण तो रावणरूपी वारा आला आणि ती सीमारेषा पुसून गेली. तसं जसं वारासुद्धा या आपल्या अस्तित्वाच्या सीमारेषेला टिकू देत नाही आणि जो सदैव मूर्खपणाचंच आंधळ जीवन जगत असतो. मौढ्याचे नीची जीवे जियाला जो. मौढ्य म्हणजे मूढपणा, मूर्खपणा.
मूर्खपणाचंच सगळं आंधळ जीवन तो जगत असतो. तेणे तेहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे, जैसा अभ्रातसा वेगू कोल्हे चंद्री मानी. अजून एक उदाहरण दिलं की ह्या देहात्मबुद्धीच्या आधारानं काय होतंय, आत्म्याच्या भोवती आपण सगळं देहसंवेदनेचं जाळं निर्माण करतो, पसरतो. कसं? जैसा अभ्राचा वेगू कोल्हे. अभ्र म्हणजे ढग. ढग असे पळत असतात ना, आपल्याला दिसतात इकडे तिकडे तिकडे. तर ढगांच्या ठिकाणी जो असलेला वेग आहे, तो वेग हा चंद्राच्या ठिकाणी असं पण तो आपण लहान मुलांना म्हणतो तो चंद्र आता इथे होता, आता इकडे गेला. हे आपण त्याला मजा म्हणून किंवा करमणूक म्हणून सांगत असतो. पण खरा जो अज्ञानी आहे की हा जो कोल्हा आहे, त्याला असं वाटतं की तो चंद्रच फिरतोय, खरं तर ढग फिरत असतात. तशीच अवस्था आहे. म्हणजे ही जर सगळी मंडळी वेडी असतील, अज्ञानी असतील, म्हणजे मग ते पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, तर आपण काय ज्ञानी होतो? आपण हे सगळं खरंच मानतोय, हे सगळं माझ्यामुळंच झालं, या माझ्या देहामुळंच झालं, हा देह म्हणजेच मी, देह म्हणजेच आत्मा, असं आपण मानत राहतो. याच्यावरच्या उद्या म्हणजे आता सोमवारी. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.